आपल्या आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, बरं की नाही? फक्त आपलीच इमारत ही डिझाईनमुळे थांबली हे कारण तुम्ही मला देऊ नका. आपल्या जिल्ह्यामधल्या अन्य उदाहरणे सांगू का मी? एका वर्षामध्ये इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. प्रशासकीय इमारत 14 माळा. मग एकाच वेळा ती चालू झाली मला वाटतं. आपल्या नंतर चालू झालेली आहे ती. सेम सरांच्या हस्ते झालं. आपल्या नंतर चालू झालेल्या इमारती जगा तिथे पूर्ण होत असतील आणि तुम्ही डिझाईनचं कारण देऊन तुम्ही 8 महिने काम बंद ठेवणार असाल, तुम्ही बसून करून घ्यायचं होतं ना कदम. मग तुमची जबाबदारी काय? तालुक्यात बसून काम करायची नाहीये फक्त. याची वर्क ऑर्डरची मुदत कुठपर्यंत आहे? किती वर्षाची आहे? हा, मग आता 1 वर्षाला पूर्ण झालं ना, मग काय करणार तुम्ही? एक्सटेन्शन घेत राहायचं फक्त आपण. परत एका वर्षाने हा बोलणार की मला परवडत नाही म्हणून, मग परत जाणार ती मागायचं आपण. काय फालतूपणा लावला तुम्ही लोकांनी की 6 महिने झाले मी हेच बघतोय की क्लीनच्या लेवलच आपण आहोत अजून. तिथे बसून काम करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सरळ तुम्ही आता उद्या भेटणार आहे मंत्री महोदयांना, बरं काम करायचं असेल तर तुम्ही लोकांनी घरात बसा, मग काय अडचण नाही. मला हे असं काम चालणार नाही अजिबात. काय पंचवर्षीय योजना करायची का आपल्याला? कोऑर्डिनेटर कुठे? आणि ह्या साईडचा संबंध काय? काल जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही सांगितलं नाही, तुमची अडचण होणार. मग लक्षात ठेवा, अडचण तुमची होईल, मी सहन करणार नाही अजिबात. निधी कसा आणतो आम्ही आमचा आम्हाला विचारा. आणि तुमच्याकडे आम्ही निधी आणत नाही आहोत, लोकांचं काम आहे.